अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र मराठी अर्थ अध्याय 27. दीक्षा अनुग्रह दानम. श्यामाला विष्णू सहस्त्रनामाची दीक्षा देणे आणि खापर्डेंच्या पत्नीवर अनुग्रह म्हणजे कृपा करणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. श्री सद्गुरूंचे चरण घट्ट धरले असता ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना नमन केल्यासारखे होते. साक्षात परब्रह्माला वंदन केल्यासारखे होते आणि स्वानंद सहज मोठ्या प्रमाणात प्रगट होतो. एका सागरात बुडी मारली म्हणजे जसे सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यासारखे होते, तसेच एका सद्गुरूच्या पायाशी विश्वासाने आश्रय घेऊन बसले तर त्या ठिकाणी सर्व देव सापडतात. हे सद्गुरू साईनाथा, तुझा जय जयकार असो. सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, तुझा जय जयकार असो. हे आत्मज्ञानाच्या सागरा, तुझा जय जयकार असो. तू श्रोत्यांच्या मनात तुझ्या कथांविषयी पूज्य भाव उत्पन्न कर. आकाशातील सागरा, आकाशातील ढगातून पडणारे पाणी, चातक पक्षी जितक्या आतुरतेने पितात तितक्याच उत्सुकतेने तुझे सगळे भाविक भक्त या तुझ्या कथामृताचे सेवन करोत आणि सदैव सुखी होवोत. तुझ्या पवित्र कथा ऐकून आप्त, इष्ट, मित्र यांच्यासह श्रोत्यांच्या शरीराला सर्वत्र घाम फुटो, डोळ्यात अश्रूंचा, प्रेमाश्रूंचा पूर येवो, प्राण अर्धवटच राहो, मनाला गहिवर दाटून येवो, वरच्यावर अंगावर रोमांच उठोत आणि वारंवार रडणे व हुंदके देणे घडो. एकमेकातील विरोध व लहान मोठ्यातील भेदभाव तुटून जाणे म्हणजेच गुरुकृपेची जागृती होय. एकमेकातील विरोध आणि लहान मोठ्यातील भेदभाव तुटून जाणे म्हणजेच गुरुकृपेची जागृती होय. हे मनाचा नीट शोध केला तर लक्षात येईल. सद्गुरु शिवाय हे देणारा तिन्ही लोकात शोधून मिळत नसतो. काम, क्रोध वगैरे 6 विकार शांत झाल्याशिवाय आणि गुरुचरणी भक्तिभाव, निस्सीम प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय अष्टभावांचा उगम होत नसतो. भक्तांना आपल्यामुळे सुख लाभते म्हणून गुरुला फार हर्ष होत असतो. भक्त जसजसा परमार्थाकडे वळतो तसतसे गुरुला कौतुक वाटत असते. हा देह म्हणजे मी आहे आणि हे गेह म्हणजे घरदार, पुत्र व जाया म्हणजे पत्नी इत्यादी माझे आहेत असे मानणे म्हणजे फुकटचा त्रास अंगावर ओढवून घेणे आहे. ही तर दुपारच्या सावलीप्रमाणे क्षणभर टिकणारी माया असते. या मायेच्या गुंतागुंतीची पीडा होऊ नये असे मनाला वाटत असेल तर अनन्य भावाने साईबाबांना शरण जावे. मायेचा अंत लावण्यासाठी वेदशास्त्रांनी हात टेकले. जो सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूत ईश्वराला पाहिल तोच या मायेला खात्रीने पार करू शकेल. निजामशाही सोडून चांदभाई पाटील साई फकीराला घेऊन आधी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावी आले. म्हणजे गोदावरी नदीपासून 2 कोसांवर प्रवरा नदीच्या काठी असलेल्या नेवासे गावी ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीला आणि अमृतानुभवाला या 2 ग्रंथांना लिहून पूर्ण केले. तसेच तेथे अर्धनारी नटेश्वर मोहिनी राजाचे म्हणजेच अर्धांगी लक्ष्मीसह श्री विष्णू भगवानांचे एक प्रसिद्ध देऊळ मंदिर आहे. तेथे 6 महिने किंवा 1 वर्षभर साई फकीराचे राहणे झाले. तेथेच त्यांच्याबरोबर कानड गावचे कमा सोबतीला राहिले होते. असो, पुढे प्रसिद्ध टाकळी गावच्या दगडू तांबोळीला घेऊन कमा व साईबाबांसह ही मंडळी तेथून शिर्डीला आली. ठिकठिकाणी पवित्र स्थळांची, तीर्थांची स्थळे पुष्कळ अगणित आहेत, परंतु साईबाबांच्या भक्तांना शिर्डी हेच अत्यंत पवित्र क्षेत्र वाटते. जर दैवाने हा योग जुळून आला नसता, साईबाबांच्या शिर्डीला येण्याचा योग जुळून आला नसता तर हे महान भाग्य आमच्या वाट्याला कुठून आले असते. आम्हा पामरांना म्हणजे क्षुल्लक व्यक्तींना हा साईंचा सहवास कसा लाभला असता. जे भक्त आपले कार्य साधून घेण्यासाठी साईबाबांना शरण येतात त्यांना साईबाबा त्यांच्या कल्याणासाठी योग्य मार्ग दाखवतात. तरी श्रोत्यांनी एकाग्र मन करून श्री साई सच्चरित्राचे पारायण करावे. हे सर्वांचेच पापनाशक चरित्र, साईंचे पापनाशक चरित्र गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचे उत्तम साधन आहे. मागील अध्यायात एकाला आपल्या गुरुच्या चरणी परत बसवल्याचे आणि एकाला अक्कलकोट स्वामी समर्थांची खूण पटवून
खूण देऊन जागे केल्याचे आणि एकाची अकल्पित युक्ती योजून आत्महत्या चुकवल्याचे व त्याच्यावर ओढवलेला मृत्यू टाळून त्याला जीवदान दिल्याचे वर्णन मागील अध्यायात झाले. 26व्या. आता या 27व्या अध्यायात कधी कधी प्रसन्न होऊन साईबाबा आपल्या भक्ताला कृपेची देणगी देऊन कसे सुखी करत असत हे सांगितले जाईल. तो दीक्षा देण्याचा अपूर्व प्रकार हसत खेळत विनोदपूर्वक कोणासाठी कसा योजला होता, ठरवला होता हे श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. उपदेश करण्याच्या बाबांच्या अनेक रीती पद्धती याच ग्रंथात पूर्वी वर्णन केलेल्या आहेत. जशी ज्याची ग्रहण करण्याची स्थिती असेल तशा मार्गाचा बाबा त्याला उपदेश करीत असत. रोगाच्या स्वरूपाची माहिती वैद्याला असते आणि त्यालाच मात्रेचा म्हणजे वैद्यकशास्त्राप्रमाणे तयार केलेल्या औषधाचा गुण ठाऊक असतो. रोग्याला त्याची कल्पना नसते. तो आधी गुळ आणा म्हणतो. गुळ गोड खरा पण अपाय करणारा असतो, म्हणजे वाईट परिणाम करणारा असतो. रोगी त्यासाठीच हट्ट धरतो आणि गुळ हातावर ठेवल्याशिवाय औषधाची वाटी हातात धरत नाही. रोग्यावर बळजबरी चालत नसते म्हणून वैद्य युक्ती करतात. आधी ते गुळ देतात आणि मग औषध देतात आणि आपला कार्यभाग साधून घेतात, म्हणजे उद्देश साधून घेतात. मात्र औषधाबरोबर किंवा मागाहून घेण्याच्या पदार्थात असा बदल करतात की ज्यामुळे गुळाचे दोष नाहीसे होऊन योजलेले औषध कार्यक्षम होते. बाबांची सुद्धा अशीच रीत होती, परंतु बाबांचा हा नियम सर्वांसाठी व सर्व वेळी नव्हता. जसा ज्याचा अधिकार किंवा स्वभाव असेल, जशी ज्याची सेवा व जसे भक्तियुक्त प्रेम असेल त्यानुसार त्याच्यावर साईंचे अनुग्रह करणे, कृपा करणे असे. या बाबतीत बाबांच्या कृती खरोखरच विलक्षण आणि आश्चर्यकारक असत. ते कोणावर जेव्हा प्रसन्न होत असत तेव्हा त्याला कृपापूर्वक उपदेश कसा आणि कोणत्या परिस्थितीत करत असत ते ऐका. एकदा जर का त्यांच्या मनात आले साईंच्या, तर कोणाच्या ध्यानीमनी नसताना सहज थट्टा विनोद करून भक्ताला ते कृतार्थ करत असत, म्हणजे भक्ताची इच्छा पूर्ण करत असत. भक्तांना एखादा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली तर तो ग्रंथ बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून तो परत घ्यावा असे सहज त्या भक्तांच्या मनात येत असे. पुढे त्या ग्रंथाचे वाचन केले तर आपले हित साधले जाईल आणि त्याचे मनाच्या पवित्रपणे श्रवण केले तर श्रोता आणि वक्ता या दोघांचेही परम कल्याण होईल, अशी त्या भक्तांची श्रद्धा असे. कोणी दशावताराची चित्रे किंवा स्तोत्रे, म्हणजे दशावतार म्हणजे विष्णूंचे 10 अवतार, ज्यात मत्स्य म्हणजे माशाचा अवतार, कूर्म म्हणजे कासवाचा अवतार, वराह म्हणजे रानडुकराचा अवतार, नरसिंह म्हणजे अर्ध सिंह आणि अर्ध शरीर माणसाचं असा अवतार, अर्धा वामन म्हणजे खुजा ब्राह्मण बटू भिक्षुकाचा अवतार, परशुराम या ऋषीचा अवतार आणि राम या अयोध्येच्या राजाचा अवतार, कृष्ण या परमेश्वराचा अवतार, बुद्ध या महात्म्याचा अवतार आणि अजून 10वा होणारा कल्की जो एका योद्ध्याचा अवतार आहे. अशा दशावताराची चित्रे किंवा स्तोत्रे, तर कोणी पंचरत्नी गीतेसारखी पुस्तके, म्हणजे हे छोटंसं पुस्तक असतं. महाभारतातील पुढील 5 रत्न यात समाविष्ट केलेले असतात पंचरत्न गीतेमध्ये, म्हणजे 5 प्रकारच्या गीता आहेत. त्यात आहे श्रीमद भगवत गीता, श्री विष्णू सहस्त्रनाम, भीष्मस्तवराज म्हणजे शांती पर्व या भागातल्या अध्याय 47 मध्ये भीष्माने जी श्रीकृष्णाची स्तुती केली ते भीष्मस्तवराज, आणि चौथा आहे अनुस्मृती म्हणजे शांती पर्व महाभारतातलं. त्यात अध्याय 209 मधला श्लोक 36 नंतर जे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपाचे महत्व आणि नारद देवर्षींनी केलेली विष्णू भगवानांची स्तुती हे येतं. आणि 5वा आहे गजेंद्र मोक्ष, म्हणजेच महाभारतातल्या शांती पर्वातील एका गजेंद्राला म्हणजे हत्तीला, मोठ्या हत्तीला सरोवरातील एका मोठ्या मगराने पकडले असताना त्याचा धावा ऐकून, त्या हत्तीचा धावा ऐकून विष्णू भगवानांनी गरुडावरून धावत येऊन त्याची सुटका कशी केली त्याचं वर्णन, त्या हत्तीच्या सुटकेचं वर्णन इत्यादी पंचरत्न गीता इत्यादी पवित्र पुस्तके आणि चरित्रे अर्पण करत असत. हे साईंना इतर भक्त अर्पण करत असत असे ग्रंथ किंवा पुस्तकं. कोणी दासगणूंनी रचलेले संत लीलामृत हा ग्रंथ आणि भक्त लीलामृत हे देखील अर्पण करत असत. तर कोणी विवेक सिंधू हा ग्रंथ अर्पण करत असत. विवेक सिंधू हा ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज यांनी इसवी सन 1188
साली म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 102 वर्ष आधी मराठीचं पूर्वीचं नाव होतं मराठी भाषेत लिहिला असून याचा मुख्य विषय अद्वैतवाद आहे. उपनिषदांचे निमंथन करोनी ग्रंथ केला निर्माण असं त्यात लिहिलेलं होतं. तर हा ग्रंथ कोणी अर्पण करत असे? विवेक सिंधू, म्हणजे जो ज्ञानेश्वरीच्या 102 वर्ष आधी मराठीत लिहिलेला होता अद्वैतवादावर. परंतु साईबाबा हे सर्व ग्रंथ श्याम्याला देत असत आणि म्हणत असत की श्यामा, ही पुस्तके तुझ्याजवळ असू देत, घरी बांधून ठेव. श्यामा ती आज्ञा शिरसावंद करून ती पुस्तके दप्तर बांधून सांभाळून ठेवत असे, म्हणजे व्यवस्थितपणे जपून ठेवत असतात. बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून ते परत घ्यावेत असे मनात आणून भक्त दुकानातून ग्रंथ विकत आणत असत. बाबांचा स्वभाव जरी उदार होता तरी असले करायला धैर्य लागे, म्हणून भक्त माधवरावांना बरोबर नेऊन त्यांना पुढे करीत असत. त्यांच्याकडून संधी पाहून ग्रंथ बाबांच्या हाती देत असत. बाबांना जसे ग्रंथाचे महत्व ठाऊक असे तशी भक्ताची योग्यताही ठाऊक असे. भक्तांनी ग्रंथ हातात द्यावेत, बाबांनी ते वरच्यावर चाळावेत आणि भक्तांनी ते आपल्याला परत मिळावेत म्हणून हात पुढे धरावेत. परंतु बाबा ते त्यांना न देता माधवरावांकडे म्हणजे श्यामाकडे देऊन म्हणत की श्यामा, या पुस्तकांच्या प्रती तुझ्याजवळ ठेव, सध्या त्या तुझ्याकडे असू देत. श्याम्याने स्पष्ट विचारावे की हे भक्त जे उत्कंठेने हात पसरीत आहेत त्यांच्या प्रती त्यांना देऊ का? श्यामा म्हणतायत साईबाबांना की हे भक्त जे उत्कंठेने हात पसरत आहेत त्यांना त्यांच्या प्रती ग्रंथांच्या त्यांना परत देऊ का? तर बाबा म्हणायचे की तूच त्या ठेव. एकदा भक्त काका महाजनी, ज्यांना एकनाथी भागवत वाचण्याची फार आवड होती, ते एकनाथी भागवताची एक प्रत घेऊन शिर्डीत येऊन पोहोचले. माधवराव त्यांना भेटायला आले असता त्यांनी वाचू म्हणून ते पुस्तक उचलले आणि हातात घेऊन मशिदीत गेले. बाबांनी त्यांना सहज विचारले की श्यामा, हे पुस्तक कसले? त्यावर श्याम्याने उत्तर म्हणजे माधवरावांनी कोणते ते उत्तर दिले. बाबांनी ते हातात घेतले आणि ते पाहून त्यांना परत केले. हेच पुस्तक आणि हीच एकनाथी भागवताची प्रत महाजनींना पूर्वीच साईबाबांच्या हाताने प्रसाद म्हणून मिळालेली होती. हा ग्रंथ माझ्या मालकीचा नव्हे, तो काका महाजनींचा आहे. वाचायची इच्छा झाली म्हणून तात्पुरता वाचायला मी आणला आहे, असे स्पष्ट शब्दात माधवरावांनी म्हणजे श्यामांनी बाबांना सांगितले. तरी बाबा त्यांना म्हणाले की ज्या अर्थी मी तुला हा दिला त्या अर्थी तूच दप्तरात आपल्या संग्रही ठेव, कामाला येईल. असो. काही काळानंतर काका महाजनी पुन्हा शिर्डीत आले आणि बरोबर एकनाथी भागवत आणून साईंच्या हातात ठेवले. बाबांनी प्रसाद म्हणून ते परत दिले. नीट जीव लाव आणि प्रेमाने वाच असे सांगितले आणि हेच खरोखर आपल्या उपयोगी पडेल असे काकांना साईंनी आश्वासन दिले. हेच आपल्याला कामाला येईल, हे चांगले पुस्तक कोणाला देऊ नको असे मोठ्या कळकळीने सांगितले. त्यावर मग काकांनी बाबांना मोठ्या प्रेमाने नमस्कार केला. साईबाबा स्वतः सर्व इच्छित प्राप्त झालेले असे होते. कोणत्याही वस्तूचा त्यांना लोभ नव्हता. ईश्वराची भक्ती करणे हीच त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे स्वभाव होता. मग त्यांनी कोणतीही गोष्ट गोळा करण्याचे किंवा साठवण्याचे श्रम कशाला बरे करावेत? बाबांच्या मनात काय होते ते कोणास ठाऊक. परंतु या ग्रंथांचे एकत्र येणे हे व्यवहाराच्या दृष्टीने भक्तांकरता पापनाशक ग्रंथ श्रवण करण्याचे साधन आहे. आता शिर्डी एक क्षेत्र झालेले आहे, तीर्थक्षेत्र. देशोदेशींचे आपले शिष्य वेळोवेळी येथे जमतील आणि ज्ञानसत्र चालवतील, तेव्हा हे ग्रंथ उपयोगाला येतील. आपण स्वतः निजधामाला जाऊ, परंतु श्यामा म्हणजे माधवराव आपल्या दप्तरातून हे ग्रंथ म्हणजे आपल्या ऑफिसमधून हे ग्रंथ त्यांना दाखवेल आणि मग ते जणू काय माझ्या प्रतिमाच होतील. म्हणजे मी देहधारी असताना जसा मी भक्तांना ज्ञान देत असे तसे हे ग्रंथ ज्ञान देतील भक्तांना जेव्हा हे ग्रंथ लोक वाचतील. अशा या अत्यंत पापनाशक पवित्र ग्रंथांचे भक्तांना मग ते कोठेही शिर्डीत किंवा इतर ठिकाणी असोत नेहमी स्मरण व्हावे, लक्षात राहावे. हा कदाचित या ग्रंथांचा संग्रह करण्यात बाबांचा उद्देश असेल. रामायण असो की भागवत असो किंवा परमार्थाचा कोणताही ग्रंथ असो, त्यातील रामाचे किंवा कृष्णाचे किंवा इतर कोणत्याही देवाचे चरित्र वाचत असताना मागे पुढे साईबाबाच दिसतात. ज्या ग्रंथांच्या ज्या ज्या विभूती आहेत म्हणजे मुख्य नायक आहेत त्या कथेचे किंवा देवता आहे त्या ग्रंथाचे, तर त्यांचे साईबाबांनी स्वतःच रूप धारण केले आहे असे वाटते. श्रोत्यांना
आणि वक्त्यांना डोळ्यांसमोर त्या महापुरुषांऐवजी साईबाबांचीच मूर्ती दिसते. भक्त जे ग्रंथ गुरुला अर्पण करतात किंवा ब्राह्मणाला दान करतात त्यातही दात्याचे कल्याणच असते. याला शास्त्राचा आधार आहे. पहा एकनाथी भागवत अध्याय 31 ओवी 477 मध्ये. बाबांची श्याम्याला आज्ञा झाली की हे ग्रंथ घरी नेऊन दप्तरात सांभाळून ठेव. हा काय साधासुधा उद्देश म्हणायचा. श्यामा जसा बाबांचा निस्सीम भक्त होता म्हणजे महान भक्त होता तसेच बाबांचेही त्याच्यावर अनिवार्य प्रेम होते म्हणजे खूप प्रेम होते. त्याला काहीतरी परमार्थाचा नेम म्हणजे नियम लावून द्यावा अशी बाबांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी काय केले पहा. श्यामाची इच्छा नव्हती तरी त्यावर कसा आणि कोणत्या तऱ्हेने अनुग्रह म्हणजे कृपा केला तो ऐका. एके दिवशी एक रामदासी बुवा मशिदीत आलेला होता. त्याचा रामायण वाचण्याचा रोजचा नेम होता. प्रातःकाळी शौचमुखमार्जन करून भस्म वगैरे चोपडून स्नानसंध्या आटोपून भगवे वस्त्र नेसून तो रामदासी हे एक जसं संन्यासी असतात तसेच एक प्रकारचे संन्यासींचा एक पंथ आहे, संप्रदाय आहे. तर ते रामदासी बुवा विधीपूर्वक भगवे वस्त्र नेसून स्नानसंध्या आटोपून भस्म वगैरे लावून विधीपूर्वक आपल्या नेमकार्याला बसत असत म्हणजे नेमून दिलेल्या काम करण्याला बसत असत. आधी विष्णू सहस्त्रनामाचे पठण म्हणजे वाचन ते करत असत आणि मग अध्यात्म रामायणाचे पारायणावर पारायण श्रद्धापूर्वक त्यांचे चालले असे. अध्यात्म रामायण नावाचा ग्रंथ वाचायचे. असा बराच काळ लोटल्यावर माधवरावांची वेळ येता साई समर्थांच्या मनात काय गोष्ट आली ती आता श्रोत्यांनी ऐकावी. माधवरावांची सेवा फळाला आली. त्यांच्या आयुष्याला काही नियम लावावा म्हणजे श्याम्याच्या आयुष्याला भक्ती मार्गाचा त्यांना उपदेशरूपी प्रसाद मिळावा आणि संसारात त्यांना स्वास्थ्य लाभावे असे बाबांच्या मनात आले. बाबा त्या रामदासाला जवळ बोलावून म्हणाले की माझ्या पोटात कळ उठली आहे. जणू काय आतडी तुटून पडते आहे. पोटाचे दुखणे काही थांबत नाही. पोटाचे दुखणे थांबत नाही. लवकर बाजारात जाऊन सोनमुखी घेऊन ये. सोनामुखी म्हणजे भुईतरवाडीचा पाला. हे रेचक म्हणजे जुलाबाचे औषध आहे, आयुर्वेदिक औषध. त्याची थोडीशी फक्की मारल्याशिवाय पोटातील रुखरुख जायची नाही असं साईबाबा बोलले. म्हणजे फक्की म्हणजे कोरड्या पदार्थांचा पावडर वगैरे यांना तोंडात भरण्याचा लहान घास म्हणजे थोडीशी अशी पावडर डायरेक्ट तोंडात घ्यायची पाण्याशिवाय, त्याला म्हणायचं फक्की मारणं. रामदासीला बोलवलं साईबाबांनी आणि असं सांगितलं की माझं पोट दुखतो आहे, पोटात कळ येत आहेत, त्यामुळे असं औषध घेऊन ये. रामदासी बिचारा भोळा भाबडा, आज्ञेप्रमाणे वागणारा. त्याने त्याच्या वाचण्याच्या पोथीत खूण घातली आणि ती पोथी खाली ठेवली आणि बाजारात धावत गेला औषध आणायला. रामदासी बुवा मशिदी खाली उतरले आणि इकडे बाबांनी काय केले ते पहा. तात्काळ साईबाबा आसनावरून उठले आणि रामदासीच्या पोथीजवळ गेले. रामदासीकडे जी पोथी होती त्या जागेवर गेले. तिथे इतर पोथ्यांजवळ विष्णू सहस्त्रनामाची छोटीशी पोथी होती. ती हातात उचलून घेतली आणि आपण परत आपल्या जागी आले साईबाबा. नंतर ते माधवरावांना म्हणजे श्यामाला म्हणाले की श्यामा, ही पोथी की नाही पहा, फार कल्याणकारी आहे ही, म्हणून मी ती तुझ्याकरता देतो. ती तू वाचून पहावी. एकदा मला त्रास झाला होता. काळीच धडधड करू लागले होते. जीवाची चरफड झाली होती आणि माझी मला धडगत दिसत नव्हती. अशा त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुला. या विष्णू सहस्त्रनामाच्या पोथीचा उपयोग झाला आणि हा जीव तिच्यामुळे वाचला. एक क्षण ती पोथी मी छातीला लावली आणि तात्काळ हा जीव शांत झाला. वाटले अल्लाच छातीत उतरला आणि हा जीव त्यामुळे जगला. म्हणून म्हणतो श्यामा, ही पोथी तुझ्याजवळ तुझ्यासाठी घेऊन जा. हळूहळू वाचत जा. रोज एखादे अक्षर तरी ध्यानात नीट ठेवत जा. ही पोथी मोठी आनंद देणारी आहे असं साईबाबा माधवरावांना म्हणाले. माधवराव म्हणजे श्यामा पुढे काय म्हणाला की ही पोथी मला नको. रामदासी माझ्यावर रागवेल आणि त्याच्या मागे हे खोटे कर्म मीच केले असं म्हणेल. म्हणजे मी हे चोरला असं सांगेल त्यांची पोथी. आधीच तो जातीचा वेडपट आहे, माथे फिरू आहे, तापट आणि खाष्ट माणूस आहे. हे फुकटचे भांडणाचे कारण कशाला हवे. ही कटकट मला नको. शिवाय या पोथीची लेखन पद्धती संस्कृत आणि माझी भाषा तर ओंगळ आणि अडाणी आहे. जिभेतून जोडाक्षर सुद्धा नीट बाहेर पडत नाही आणि त्याचा उच्चार देखील मला स्पष्ट करता येत नाही.
असं माधवराव म्हणजे श्यामा म्हणाला. बाबांचे हे सगळे कृत्य पाहून श्याम्याला वाटले की बाबा त्याच्यात आणि रामदासात भांडण लावून देत आहे. त्याला कल्पना नव्हती की बाबांना त्याची केवढी मनापासून काळजी होती. माझा श्यामा असेल खुळा, परंतु त्याचा मला फार लळा आहे, म्हणजे त्याचा जिव्हाळा वाटतो, गोडी वाटते. तो माझ्यावर आगळीच प्रेम करतो आणि त्याच्याबद्दल मला दयेचा मोठा उमाळा आहे. ही विष्णू सहस्त्रनामाची माळा त्याच्या गळ्यात माझ्या स्वतःच्या हाताने मी बांधेन आणि त्याच्या जिभेला नामाचा, प्रभूच्या नामाचा चाळा लावून त्याला संसारातील दुःखांपासून मुक्त करेन, असं साईबाबा म्हणत होते. देवाचे किंवा गुरुचे नाम पापांचे पर्वत फोडते. नाम म्हणजे नामस्मरण देहाची आसक्ती तोडते. नाम करोडो वाईट वासना मुळासकट दूर लोटून नाहीशा करते. नाम काळाची मान मोडते आणि जन्ममरणांचा हिसका चुकवते. असा हा सहस्त्रनामाचा ठेवा आहे. त्याची श्यामाला गोडी लागावी असे मला वाटते. नाम प्रयत्नपूर्वक मुद्दाम घेतले तर उत्तमच, परंतु सहज नकळत घेतले तरी ते वाईट नसते. मनात नसता जिभेवर आले तरी ते आपला प्रभाव प्रकट करेल. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी नामासारखे सोपे साधन नाही. तुकोबा म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की याविण आणिक नाही पै साधन, वाहतसे आण विठोबाची. म्हणजे यापेक्षा दुसरं काही साधन नाहीये प्रगती करण्याचं अध्यात्मात, किंवा मुक्ती मिळवण्याचं, किंवा संसाराच्या त्रासातून मुक्त होण्याचं. यापेक्षा, या विण म्हणजे यापेक्षा, आणिक म्हणजे दुसरं काहीही साधन नाहीये, म्हणजे मार्ग नाहीये किंवा टूल नाहीये, टेक्निक नाहीये. वाहतसे आण विठोबाची, मी विठोबाची शपथ आण घेतो म्हणजे शपथ वाहतो, म्हणजे शपथ घेतोय म्हणजे खात्रीपूर्वक सांगतोय, असं तुकाराम महाराज म्हणताय. नाम जिभेचे भूषण आहे. नाम परमार्थाला पोषक आहे. नाम घेण्यासाठी स्नान करावे लागत नाही. नामाला विधिविधान नको. बोलता चालता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये. हे दासबोधाच्या दशक 4 मध्ये समास 3 मधल्या 7व्या ओवीत लिहिलेलं आहे समर्थ रामदास स्वामींनी. नामाचं महात्म्य. नामाने सगळ्या पापांचा नाश होतो. नाम सदा पवित्र असते. नामे स्मरा निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. म्हणजे रामाचं नाव हे पुण्य शरीर होण्याचं कारण आहे. निरंतर नाम स्मरण करा. महादोष पर्वता गिरीवर म्हणजे पर्वता एवढे जे दोष असतील, पाप असतील, गुन्हे असतील ते सगळे नासतात म्हणजे नष्ट होतात रामाच्या नावाने, म्हणजे ईश्वराच्या नावाने. असं दासबोधाच्या 4थ्या दशकाच्या 3ऱ्या समासात ओवी आहे. अनंत माझे ही नाम घेता, संपूर्णपणे वेडा पार होईल. इतर कोणत्याही साधनाची जरुरी नाही. केवळ नामस्मरणानेच मोक्ष मुक्ती हाती येईल. ज्याला माझ्या नामाची घोकणी म्हणजे पट्टी म्हणजेच परत परत म्हणणं, उच्चारण करणं जमतं, त्याच्या पापाची धुणी झालीच म्हणून समजा. जो भक्त माझे सतत नाम हळूहळू आणि मनात जपत असतो, तो मला उत्तम गुणसंपन्नी माणसापेक्षा अत्यंत गुणी माणूस वाटतो, असं साईबाबांचं मनोगत होतं. आणि त्याप्रमाणेच मग त्यांचे वागणे होते. श्यामा नको नको म्हणत होता तरी बाबांनी ते विष्णू सहस्त्रनाम त्याच्या खिशात टाकलेच. वाडवडिलांची पुण्याई मोठी होती म्हणूनच साई कृपेचे हे फळ श्याम्याला मिळाले. हे पवित्र सहस्त्रनाम श्याम्याच्या प्रपंचातील अस्वस्थता आता दूर करील, म्हणजे संसारातील त्याचे त्रास कमी करेल. इतर कर्माला विधिविधान लागते, म्हणजे नियम असतात प्रत्येक धार्मिक कार्य करायला, असं करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे असं. परंतु नाम म्हणजे नामस्मरण किंवा ईश्वराचं नाव घेणं हे कधीही सतत घेऊ शकतो आपण. बाळपणी, तारुण्यकाळी, कठीण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी, अंतकाळी नामस्मरण असावे. म्हणजे लहानपणी, तरुणपणात, कोणत्याही कठीण समयात, म्हातारपणात, सर्वदा सर्व काळांमध्ये नेहमी आणि अंतकाळी म्हणजे मृत्यूच्या समयी सुद्धा नामस्मरण करत असावं, असा सल्ला दासबोधातल्या दशक 4 समास 3 मधल्या 14व्या ओवीत रामदास स्वामींनी दिले. नामाला अनध्याय किंवा प्रदोष याचा अडथळा नसतो. प्रदोष म्हणजे सुट्टी, चतुर्थी, सप्तमी, त्रयोदशी म्हणजे
प्रदोषाच्या दिवशी शिक्षण किंवा वेदपठन केलं जात नाही, पण नामस्मरण करू शकतो. नामाला कशाचाही अडथळा नसतो. नामस्मरण आपण केव्हाही कुठेही कशाही अवस्थेत करू शकतो. नामासारखी आणखी दुसरी उपासना नाही. भगवंतांनी एकनाथी भागवतात म्हटले आहे की, श्रीकृष्ण म्हणतोय भागवतात की, साधनी माझी मुख्य भक्ती त्यात विशेष नाम कीर्ती. म्हणजे साधनांमध्ये जी माझी मुख्य भक्ती असेल त्यात विशेष अशी भक्ती कोणती असेल तर ती नामस्मरणाची आहे, असं कृष्ण स्वतः बोलतोय. याचप्रमाणे एकनाथ महाराजांनीही आपल्या एका शेजाऱ्याच्या माथी हेच विष्णू सहस्त्रनाम मारले होते आणि त्याला परमार्थाच्या मार्गाकडे वळवले होते. एकनाथांच्या घरी नित्य पुराणांचे कीर्तन चाले, म्हणजे वेगवेगळ्या पुराणांबद्दल चर्चा चालत, अभ्यास चालत. हा शेजारी जातीचा ब्राह्मण असून स्नान संध्या न करता वाईट अनितीचे वर्तन करण्यात दंग असे. पुराण कधीही ऐकत नसे आणि तो वाईट माणूस नाथांच्या वाड्यात कधीही पाय ठेवत नसे. नाथांना त्याची दया आली आणि त्याला त्यांनी बोलावून घेतले. उच्च ब्राह्मण जातीत जन्म असून तो वाया जात आहे याचे रहस्य जाणून नाथांना त्याची मोठी दया आली की त्याचे हे दुर्वर्तन कसे थांबेल, म्हणून तो नको म्हणत असताना तरी नाथांनी त्याला विष्णू सहस्त्रनामाची संथा दिली, म्हणजे उच्चारासह शिकवले, पढवले. विष्णू सहस्त्रनाम कसं बोलायचं बुवा हे शिकवलं आणि एक एक श्लोक पढवला. विष्णू सहस्त्रनामाचं एक स्तोत्रच असतं, तर तो त्या स्तोत्राचा प्रत्येक संस्कृत श्लोक शिकवला. पढवता पढवताच त्याचा उद्धार झाला, म्हणजे शिकवता शिकवताच त्याला उद्धार मिळाला त्या ब्राह्मणाला, जो आधी चांगल्या मार्गाने जगत नव्हता. हे विष्णू सहस्त्रनाम वाचणं किंवा तोंडपाठ म्हणणं हा चित्तशुद्धीचा सोपा सरळ मार्ग आहे. पूर्वीपासूनची ही लोकमान्य रूढी आहे, म्हणजे सगळ्यांना हे ठाऊक असलेली परंपरा आहे. म्हणूनच जणू काय बाबांची ते शाम्याला देण्याची धडपड होती. इतक्यात तो रामदासी बाजारातून सोनामुखीचे औषध घेऊन लगेच घाईघाईने परत आले. कळीचे नारद अण्णा चिंचणीकर तेथेच उभेच होते. त्यांनी रामदासाला घडलेला सर्व वृत्तांत कळवला. म्हणजे रामदासी जो होता त्याला सांगितलं त्या अण्णा चिंचणीकरांनी की साईंनी तुम्हाला खोटं बोललेलं आहे आणि साईबाबांनी गंमत केली तुमची, त्यांचं काही पोट दुखत नाहीये, तुम्हाला त्यांनी औषध घेण्यासाठी पाठवलं आणि तुमच्या मागे तुमची जी पोथी आहे विष्णू सहस्त्रनामाची, ते ग्रंथ छोटासा, ते पुस्तक त्यांनी शाम्याला दिलं, असं त्या यांनी सांगितलं रामदासाला, अण्णा चिंचणीकरांनी. हे ऐकलं रामदासींनी हे ऐकलं. आधीच रामदासी फार रागीट होता. त्यातून हा नारदाची संभावितपणाची मध्यस्थी जी अण्णा चिंचणीकरांनी कानभरणी केली असं. मग त्या अजब प्रसंगाचे यथास्थित वर्णन कोणी करावं? आधीच रामदासी कुतर्काची प्रतिमा, तो काही पण लॉजिक लावत होता. त्याच्या मनात माधवरावांबद्दल संशय आला आणि रामदासी माधवरावांना म्हणाला की माझी पोथी बळकवण्यासाठी तूच बाबांना मध्यस्थी घातलेस, म्हणजे बाबांना पुढे करून तुझी इच्छा होती म्हणून तू माझी पोथी चोरलीस बाबांच्या मदतीने, असं रामदासी आरोप लावतोय. तो सोनामुखीची गोष्ट विसरला आणि माधवरावांवर घसरला. त्याच्या मनाचा संताप अनावर झाला, म्हणजे खूप राग करायला लागला रामदासी माधवरावावर आणि तावातावाने तो खूप शब्द बोलला. बाबांच्या पोटदुखीचे हे सगळे ढोंग होते, तूच बाबांना हे करायला लावलेस. माझ्या पोथीवर तुझा डोळा होता. ही अशी चलाखी माझ्या पुढे चालायची नाही. मी नावाचा बहादूर रामदास आहे. पोथी जर धड्या गुणांनी म्हणजे चोख मनाने परत केली नाहीस तर पहा, हे मस्तक फोडीन आणि तुझ्या पुढे रक्ताचा सडा घालीन. तुझा माझ्या पोथीवर डोळा होता म्हणून तू स्वतःच कारस्थान रचून ते सर्व बाबांच्या गळ्यात घातलेस आणि स्वतः नामानिराळा राहिला आहेस, म्हणजे स्वतःचा काही दोष नाही असं दाखवतोयस, असं रामदासी भडकून म्हणत होता माधवरावांना. माधवरावांनी म्हणजे शाम्याने त्याला पुष्कळ समजावले, परंतु रामदासी काही शांत होईना. तेव्हा माधवराव त्याला मृदू भाषेत म्हणाले की मी कपटी आहे असा आरोप उगीच माझ्यावर करू नकोस. तुझ्या पोथीची गोष्ट ती काय, ती वाटेल तितकी बाजारात मिळते. या तुझ्याच पोथीला काय सोने आणि हिरे जडवलेत की तुला बाबांचा सुद्धा विश्वास नाही. तुझ्या असल्या जगण्याचा धिक्कार असो, असं माधवराव रामदासीला म्हणाले. अशा प्रकारे त्या रामदासाचा हेका म्हणजे हट्ट पाहून बाबा त्याला गोड शब्दात म्हणाले. आता साईबाबा बोलतायत, काय बिघडले रे रामदासा, उगाच का त्रास करून घेतोयस? अरे श्यामा आपलाच पोरगा आहे. तू का उगीच शिरात आणतोस आणि फुकटचा इतका कष्टी होतोस आणि जगाला तमाशा दाखवतोस? असा कसा तू भांडखोर? गोड मधुर शब्दांनी उत्तर का देऊ नये? अरे या पोथ्या सतत पढूनही तुझे मन अशुद्धच राहिले का? दररोज अध्यात्म रामायण वाचतोस, विष्णू सहस्त्रनामाचे पारायण करतोस,
तरी हा अविचारी अनिर्बंध स्वभाव सोडत नाहीस आणि स्वतःला रामदासी म्हणवतोस. असा कसा तू रामदासी? तू तर सदा विरक्त असावेस, परंतु तुला तर या पोथीचा लोभ सुटत नाही. तुझ्या या वागण्याला काय म्हणावे? रामदासाला कसली ममता नसावी? लहान मोठ्या सर्व माणसांशी एकसारखे वागणे असावे. परंतु तू तर या पोराशी भेदभाव धरतोस आणि त्याच्या हाताला पोथीसाठी झोंबतोस. जा, आपल्या जागेवर जाऊन बैस. पोथ्या तर 1 पैशाला पासरीभर मिळतील, म्हणजे 5 शेर म्हणजे भरपूर मिळतील वजनावर. पण हवे असलेले माणूस कल्पांतीही शोधून मिळणार नाही, म्हणजे प्रलय आल्यानंतरही, सृष्टी संपल्यानंतरही हवा असलेला माणूस मिळणार नाही. हे लक्षात ठेव. तुझ्या पोथीचे किती महत्व आहे हे श्यामाला कुठे समजायला. मीच आपल्या मताने ती उचलली तुझी पोथी आणि त्याला दिली. तुला ती तोंडपाठ आहे, विष्णू सहस्त्रनामाची पोथी. माझ्या मनात आले की श्यामाला ती पोथी द्यावी, म्हणजे तो ती वाचेल आणि त्याचे आवर्तन करील, म्हणजे त्याचे अत्यंत कल्याण होईल. असं साईबाबा त्याला रामदासीला समजावण्यासाठी बोलले. बाबांच्या या बोलाची म्हणजे उपदेशाची काय रसाळता, मधुरता, कणवाळता आणि आत्मानंद रूपी जलाची शीतलता होती. खरोखरच या बोलाची अपूर्वता फार मोठी होती. रामदासी मनात समजला आणि माधवरावांना रागाने तांबडा लाल होऊन म्हणाला की या सहस्त्रनामाच्या पोथीच्या बदली पंचरत्नी गीता घेईन तुमच्याकडून, सांगून ठेवतो तुला. रामदासी इतका शांत झाला हे पाहून माधवरावांना आनंद झाला आणि माधवराव रामदासीला म्हणाले की एकच काय, मी तुला 10 पंचरत्नी गीता या बदल्यात देईन. असो. पुढे तो तंटा मिटला, म्हणजे ते भांडण संपलं आणि पंचरत्नी गीता ग्रंथ जामीन राहिला. पंचरत्नी गीतेतील देवाला ज्याने ओळखले नाही त्याला पंचरत्नी गीता कशाला? साईबाबांसमोर जे अध्यात्म रामायणाचे पाठावर पाठ करीत असे त्या रामदासाने साईबाबांच्या तोंडाला तोंड देऊन असे भांडण का बरं करावं? पण मी तरी असे कसे म्हणावे? लेखक म्हणतोय, हेमाडपंत म्हणतायत की मी तरी असं का म्हणावं? दोष कोणाला कसा द्यावा? झाला हा प्रकार घडला नसता तर विष्णू सहस्त्रनामाचे महत्व तरी कसे ठसले असते, ज्या विष्णू सहस्त्रनामाने इतके भांडण लावले. बाबांचे छातीतील दुखणे घालवले, ज्याबद्दलची कथा ऐकून माझेही कल्याण झाले, ती साईबाबांची आपल्या भक्तांसाठी एक अलौकिक देणगी आहे. हा इतका त्रास बाबांनी घेतला नसता तर माधवरावांचा विश्वास बसला नसता. त्यांच्या जिभेवर त्या पोथीची अक्षरे चढलीच नसती आणि ती तोंडपाठही झाली नसती. असा हा प्रेमळ साईनाथ परमार्थाचा मिळण्यास कठीण खेळ खेळवतो. तो केव्हा व कशी सूत्र हलविल ते आपल्याला कळणार नाही. असो. पुढे श्याम्याची या पोथीवर निष्ठा जडली आणि काकासाहेब दीक्षित व प्रोफेसर गणेश गोविंद नरके यांनी उच्चारासह ती श्याम्याला शिकवली. मग माधवरावांना ती वाचता आली आणि पुढे तोंडपाठ झाली. असो. हा माधवरावांचा तंटा म्हणजे साईबाबांच्या निर्मळ उपदेशाचे दुसऱ्या शब्दात स्पष्टीकरण होते नव्हे. ही अत्यंत श्रेष्ठ, आनंद देणारी आणि निसंशय सुखकारक करमणूक होती. जे भक्त अध्यात्मविद्येचा अभ्यास करतात अशा भक्तांवर साईबाबांची विशेष प्रीती असे आणि वेळप्रसंगी ती ते कशी उघड करून दाखवित असत ते पहा. एकदा बापूसाहेब जोगांचे शिर्डी पोस्टात टपाल मार्गाने एक पार्सल आले होते, म्हणून ते सोडवण्यासाठी म्हणजे ते टपाल घेण्यासाठी लगबगीने ते तिकडे निघाले. कसले म्हणून पाहिले तर ते लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य नावाचे पुस्तक असल्याचे कळले. जोगांनी ते बगलेत मारले म्हणजे जवळ घेतले आणि मशिदीत बाबांच्या दर्शनाला जोग येऊन पोहोचले. नमस्कार करण्यासाठी मस्तक वाकवले तर ते पार्सल बाबांच्या पायांशी पडले. तेव्हा बाबांनी विचारले की बापूसाहेब, हे पार्सल कसले काय बरे? जोगांनी बाबांसमक्षच ते पार्सल फोडले, कसले ते सांगितले आणि पुस्तकासह ते त्यांच्या हाती दिले. साईबाबांनी ते पार्सल पाहिले, त्यातले पुस्तक हातात घेतले, लगेच चाळून पाहिले आणि खिशातून 1 रुपया काढून कौतुकाने त्या गीता रहस्य या टिळकांच्या पुस्तकावर ठेवला. मग रुपयासकट ते पुस्तक जोगांच्या पदरात घातले आणि म्हणाले की हे पुस्तक अथपासून इतीपर्यंत वाच, म्हणजे कल्याण होईल. अथपासून इतीपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. अशा बाबांच्या भक्तावर अनुग्रह करण्याच्या गोष्टी कितीतरी अगणित वर्णन करता येऊन सांगता येतील, परंतु मग हा ग्रंथ फार वाढेल वर्णन करताना, म्हणून संक्षिप्तपणा आचारात आणला. नोट: वर लोकमान्यांचे नाव आले म्हणून त्यांच्याबद्दल आणखी एक प्रसंग विस्तारपणाचा दोष पत्करूनही सांगावासा वाटतो. दिनांक 19 मे 1917 1917
रोजी लोकमान्य टिळक कैलासवासी दादासाहेब खापर्ड्यांबरोबर साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे आले होते. लोकमान्य टिळक खापर्डेंसोबत आले होते शिर्डीला. साईबाबांनी लोकमान्य टिळकांना माधवरावांकडे जेवण करून थोडा आराम करून मग पुढे जाण्यास सांगितले होते. टिळकांनी बाबांना आपल्या देशाच्या स्वराज्याच्या कार्याबद्दल सल्ला विचारला होता आणि अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांना उत्तर दिले होते की तुमचे आता वय झाले आहे, विश्रांतीची जरूर आहे, तुम्ही आता आराम का करत नाही. पुढे खरोखरच लोकमान्यांचे लवकरच म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. 1917ला भेट झाली. साईबाबांना टिळकांनी विचारलं, लोकमान्य टिळकांनी, की आता स्वराज्याचं कार्य कसं काय पुढे चालेल, कसं काय होईल बुवा, तुम्हाला काय वाटतं. तेव्हा साईबाबांनी सांगितलं की तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे, तुम्ही आता आराम का करत नाही. आणि मग त्यानंतर 2-2.5 वर्षात लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झालं आणि त्यांचे स्वराज्याचे कार्य अपूर्ण राहिलं. नंतर महात्मा गांधींनी, सुभाषचंद्र बोस वगैरे इतर नेत्यांनी पुढे येऊन ते साकारास आणले. एकदा शिर्डीमध्ये काय झालं ते पहा. एकदा शिर्डीत असं झालं, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आले. सहकुटुंब शिर्डीत राहिले आणि बाबांच्या प्रेमात रंगले. खापर्डे काही सामान्य गृहस्थ नव्हते, ते अतिविद्वान आणि बडे प्रस्थ होते. तरी पण साईबाबांसमोर ते हात जोडून पायी मस्तक वाकवत असत. त्यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास केलेला होता आणि धारासभेत, त्या काळच्या विधानसभेत नाव कमावलेले असून वक्तृत्वाने म्हणजे भाषणाने सर्वांना ते हलवून सोडत असत. पण साईंपुढे खापर्डे गप्प बसत असत. बाबांचे असंख्य भक्त होते, परंतु त्यांच्यापुढे खापर्डे, नुलकर म्हणजे पंढरपूरचे सबजज आणि बुट्टी म्हणजे नागपूरचे धनाढ्य गृहस्थ हे बुट्टी होते, यांच्याशिवाय त्यांच्यापुढे साईंपुढे मौन व्रत पाळणारा आणखी कोणी भक्त आढळला नाही. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडाशी तोंडही देत म्हणजे बरोबरीच्या नात्याने साईंशी वार्ता करत. इतर भक्त पूज्य भाव किंवा भीती बाळगत नसे. परंतु हे तिघ कोण, खापर्डे अमरावतीचे, नुलकर पंढरपूरचे आणि बुट्टी नागपूरचे, हे तिघ काहीही बोलत नसे साईबाबांपुढे. बोलण्याचीच काय गोष्ट, बाबांसमोर सदा मान डोलवीत असत. खरोखर त्यांचा नम्रपणा अवर्णनीय होता आणि कोणतीही गोष्ट ऐकण्याचा विनयही तसाच होता. महापंडित विद्यारण्यांनी रचलेली पंचदशी म्हणजे सर्व उपनिषदांचे सार काढून लिहिलेला संस्कृत भाषेतील हा ग्रंथ अद्वैतावर सर्वमान्य ग्रंथ आहे, परंतु सहजासहजी समजण्यास फार कठीण आहे. असा तो पंचदशी ग्रंथ जो महापंडित विद्यारण्यांनी रचला, ज्यांच्याकडून समजावून घ्यावा ते दादासाहेब खापर्डे मशिदीत येताच गप्प बसत असत. शब्दब्रह्माचे म्हणजे वेदांचे तेज ज्ञान कितीही असले तरी ते शुद्ध ब्रह्मापुढे निस्तेज होत असते. शब्दब्रह्माचे तेज कितीही असले तरी ते शुद्ध ब्रह्मापुढे निस्तेज होत असते. म्हणजे वेदांचं एखादं ज्ञान एखाद्याला असेल, जसं की खापर्ड्यांना होतं, पण ते शुद्ध ब्रह्मापुढे म्हणजे साईंसमोर आल्यावर, सत्य ज्ञान आनंद स्वरूप अशा शुद्ध चैतन्यापुढे आल्यावर वेदांचं ज्ञान सुद्धा त्यांचं निस्तेज होत असतं. साई महाराज साक्षात तेजस्वी परब्रह्म होते. विद्वत्ता त्यांच्या पुढे लाजत असे. म्हणजे विद्वान लोक त्यांच्या पुढे आपले विद्वत्ता जाहीर करत नव्हते, आपलं ज्ञान पाजळत नव्हते. दादासाहेब खापर्ड्यांचे शिर्डी येथे 4 महिने राहणे झाले होते. त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी 7 महिने राहिले होते. दोघांनाही शिर्डीत फार उत्साह वाटला. त्यांचे कुटुंब मोठे निष्ठावंत होते आणि साईचरणी त्यांचे अत्यंत प्रेम होते. त्या मशिदीत स्वतः हातात बाबांसाठी नैवेद्याचे ताट घेऊन येत असत. जोपर्यंत बाबा नैवेद्य तोंडात टाकत नसत तोपर्यंत बाई, त्यांची पत्नी खापर्ड्यांची बाई, उपाशी राहत असे. महाराजांनी तो नैवेद्याच्या ताटातला घास खाल्ल्यावरच म्हणजे तो नैवेद्य संपवल्यावरच मगच खापर्ड्यांची पत्नी म्हणजे बाई जेवत असत. असो, एकदा या खापर्डेबाईंची भाग्याची वेळ आली आणि त्यांची आढळ श्रद्धा पाहून परम भक्तवत्सल म्हणजे भक्तांवर दया करणारे बाबा साईबाबा त्यांना, त्या खापर्डेबाईंना परमार्थाचा उत्तम मार्ग दाखवते झाले. अनेक संतांच्या अनेक तऱ्हा म्हणजे अनेक पद्धती असतात, परंतु साईबाबांची उपदेशाची तऱ्हा अगदीच वेगळी होती. ते हसत खेळत असा अनुग्रह देत असत की तो ऐकणाऱ्याच्या हृदयात पक्का ठसत असे. एकदा खापर्डेबाईंनी सांज शिरा म्हणजे सांज्याचा शिरा, पुऱ्या,
वरण भात, खीर, सांडगे, पापड, कोशिंबीर इत्यादींनी भरून जेवणाचे ताट आणले. असे ते ताट येताच साईबाबा मोठ्या आपापल्या मनाने कफनीच्या बाह्या म्हणजे आपल्या सदऱ्याच्या बाह्या वर करून सारून आपल्या आसनावरून उठले आणि मग जेवणाच्या जागी जाऊन बसले. ताट आपल्यासमोर ओढून घेतले आणि वरचे झाकण बाजूला सारून ते अन्न खाण्यास तयार झाले. इतर पुष्कळ यापेक्षाही अति चांगले नैवेद्य येत असत आणि कित्येक वेळा ते तसेच पडून राहत असत. मग या नैवेद्यावरच एवढे प्रेम का? असल्या आवडी निवडीच्या गोष्टी संसारात असतात. संतांच्या मनाला त्या का बरं शिवाव्यात? माधवराव जवळच होते. ते साई समर्थांना म्हणाले, माधवराव, की हा भेदभाव, ही विषमता कशासाठी, पार्शालिटी कशासाठी करतात? काहींची ताटे तुम्ही बाजूला ठेवून देतात आणि कोणाची चांदीची सुद्धा ताटे उडवून देतात दूर. मात्र या बाईंचे ताट येताच उठतात आणि खाऊ लागतात तुम्ही. आश्चर्य आहे हे. हिचेच अन्न इतके काय गोड लागते? देवा, हे आम्हाला मोठे कोडे वाटते. असं माधवराव म्हणताय. तुझे हे काय डावपेच आहेत देवा? असली आवड निवड तुम्हाला का बरं असावी? असं माधवराव विचारताय साईबाबांना. बाबांनी त्यावर उत्तर दिलं की काय सांगू या अन्नाची अपूर्वाई. पूर्वजन्मी ही खापर्डेबाई एका वाण्याची फार लठ्ठ आणि पुष्कळ दूध देणारी गाय होती. मग ती कोठे नाहीशी झाली आणि एका मायाकडे जन्माला आली. तीच मायानंतर पुढच्या जन्मात एका क्षत्रियाकडे गेली आणि मग एका वाण्याची पत्नी झाली. आता पुन्हा या जन्मात ही ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली आहे. बऱ्याच काळानंतर ही माझ्या दृष्टीस पडली आहे. तिच्याकडून मिळालेले प्रेमाचे 2 घास पोटात जाऊ दे आणि माझ्या मनाला सुख समाधान लाभू दे. असं म्हणून बाबा मनसोक्त पोटभर जेवले, तोंड आणि हात धुतले आणि साहजिकच समाधानाने ढेकर दिले आणि गादीवर त्यांच्या आसनावर येऊन बसले. खापर्डेबाईने मग नमस्कार करून बाबांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. बाबा ती संधी साधून तिला तिच्या कल्याणाची गोष्ट सांगू लागले. ज्या हातांनी बाई त्यांचे पाय दाबीत होती तेच हात बाबा आपल्या हातांनी दाबू लागले. म्हणजे खापर्डेबाई साईंचे पाय दाबताय आणि मग साईबाबांचे पाय ज्या हाताने खापर्डेबाई दाबतायत तर त्या हातांना साईबाबा आपल्या हातांनी दाबून आराम देण्याचा प्रयत्न करताय. अशी देवभक्तांची परस्पर चाकरी पाहून म्हणजे परस्पर सेवा पाहून श्यामा माधवराव त्यांची मस्करी करत म्हणाला की देवा म्हणजे साईबाबा, ठीक चालले आहे की काय मौजेचे दृश्य हे. एकमेकांचे प्रेम पाहून मनाला अत्यंत कौतुक वाटते. साईबाबांची सेवा करण्याची आसक्ती पाहून बाबांचे मन प्रसन्न झाले आणि साईबाबा तिला हळूच म्हणाले की राजा राम असे तोंडाने म्हणत जा, नेहमी असे म्हणत जा, म्हणजे आई तुझे जीवन सफल होईल, तुझे मन शांत होईल आणि अमर्याद कल्याण प्राप्त करशील. काय त्या शब्दांचा चमत्कार! ते हृदयात जाऊन खोचत असत आणि लगेच जणू काय शब्दांनीच शक्तिपात होऊन म्हणजेच गुरुकडून शिष्याला नुसत्या स्पर्शाने किंवा दृष्टीने आपली शक्तीच दिली असं ते करीत असत. असा कृपाळू आणि शरण आलेल्यांचा सांभाळ करणारा हा समर्थ साईनाथ सदा भक्तांचे मनोरथ म्हणजे मनातल्या इच्छा पुरवीत असतो आणि त्यांचे कल्याण साधून देत असतो. आता श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे, अत्यंत प्रेमाने त्यांच्या अत्यंत हिताच्या गोष्टी सांगतो असं हेमाडपंत लेखक आपल्याला म्हणतायत. त्या त्यांनी मनात ठसवून ठेवाव्यात म्हणजे लक्षात ठेवाव्यात अशी सलगीची विनंती करतो. सलगीची विनंती म्हणजे अगदी जिव्हाळ्याची मनापासून विनंती करतो असं लेखक म्हणतायत. गुळाच्या गोडीला आसक्त झालेली मुंगी जशी मुंडी तुटून पडली म्हणजे स्वतःचं तिचं मस्तक तुटलं तरी तो गुळ सोडत नाही मुंगी किंवा मुंगळा, तशी तुम्ही साई चरणी शरणागती द्या म्हणजे मग तो साई मोठ्या कृपेने तुमचे रक्षण करेल. गुरु व शिष्य वेगळे नाहीत. दिसायला जरी ते भिन्न दिसले तरी ते एकांगी असतात. एकांगी म्हणजे अंगात सारखे गुण आणि बुद्धी व एकत्रच एक सारखंच ज्ञान असलेले असतात. त्यांना जो हट्टाने वेगळे करू पाहिल गुरु आणि शिष्यांना त्याचा अभिमान गळून पडेल. त्या दोघांपैकी एका वाचून एक राहिला तर तो गुरु कच्चा आणि तो चेलाही कच्चा जाणावा. जो पक्क्या गुरुच्या पदरी तयार झालेला असतो त्याला द्वैत स्पर्शही करत नसते म्हणजे वेगळेपणा तिथे विचारातही नसतो. गुरुने एका गावी राहावे आणि शिष्याने दुसऱ्या गावी राहावे असे ज्यांना पसंत असेल ते दोघेही लबाड असतात. मुळातच जर 2 नाहीत तर त्यांच्यात वेगळेपणा तो कोठला.
एक दुसऱ्याशिवाय क्षणभरही दूर राहू शकत नाही आणि इतके ते दोघे एकरूप असतात. गुरु आणि भक्त यांच्यातही मुळीच दूरपणा नसलेले सतत राहणे असते. भक्ताने गुरुच्या चरणी मस्तक ठेवणे हाही स्थूल बुद्धीचा व्यावहारिक पूजेचा प्रकार आहे. म्हणजे मी आत्मा नसून देहच आहे अशा अज्ञानाचा विचार करणं म्हणजेच भक्ताने गुरुच्या चरणी मस्तक ठेवणं हा व्यावहारिक पूजेचा प्रकार आहे. भक्त गुरुचे एकात्मतेने भजन करणारा आणि गुरुही भक्ताला एकतेच्या भावनेने पाहणारा असे जर दोघे एकमेकात समरसलेले नसतील तर तो केवळ नावाचा व्यवहार आहे. म्हणजे ते नातं वरवरचं आहे. खायला अन्न आणि नेसायला वस्त्र कसे मिळेल याची काळजी करू नका. हे तर नशिबावर अवलंबून असते आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळणारे असते. प्रयत्न करून जर का ते मिळवू पाहाल तर ते श्रम फुकटचे होतील. प्रयत्नच करायचे तर परमार्थ साधण्यासाठी करा. रात्रंदिवस त्याचीच चिंता करा. उत्तिष्ठत म्हणजे उठा आणि जाग्रत म्हणजे जागे व्हा अशी श्रुती माऊली म्हणजे श्रुती पुराणांमध्ये हे शास्त्रांमध्ये जोरजोराने ओरडून सांगितलेले आहे आणि भक्तांना श्रुती जागवत आहे. पहा कठोपनिषद अध्याय 1 वल्ली 3 मध्ये. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य व रात्रीन बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तकवयो वदंती. हे मनुष्यांनो, याचा अर्थ असा आहे की हे मनुष्यांनो उठा, जागे व्हा. श्रेष्ठ महापुरुषांजवळ जाऊन म्हणजे ज्ञानी गुणी लोकांकडे जाऊन त्यांच्या उपदेशाने आपल्या कल्याणाचा मार्ग समजावून घ्या. तो मार्ग तलवारीच्या तीक्ष्ण धारेवर चालण्यासारखा अत्यंत कठीण आहे असे ज्ञानीजन सांगतात. असा याचा अर्थ. म्हणून जे लोक सर्व अनर्थांचे बीज असलेल्या जन्मजन्मांतरांच्या अज्ञानरूपी निद्रेत लोळत पडलेले आहे म्हणजे खोट्या संसाराला खरं मानून बसलेले आहेत, त्यांनी वेळीच सावध होऊन गुरुकडून ज्ञानरूपी अमृताचे सेवन करावे म्हणजे ज्ञान ग्रहण करावं. त्यासाठी अतिनम्र होऊन गुरुच्या चरणी शरण जावे. त्या एकट्यालाच योग्य कोणते किंवा अयोग्य कोणते ते ठाऊक असते. आम्ही तर अजाण बालके आहोत म्हणजे लहान अननुभवी मुलं आहोत म्हणजे आम्हाला अनुभव नाही. तुटपुंजा ज्ञानाचा मीपणा असलेला जीवात्मा म्हणजे अहंकार असलेला जीव व सर्व काही जाणणारा मीपणा नसलेला परमात्मा या दोघांमध्ये एकात्मतेची भावना होण्यासाठी गुरु हाच एक उपाय आहे. अज्ञानाची उपाधी असलेला आत्मा म्हणजे अज्ञानाचं स्वरूप असलेला जो आत्मा आहे, जो जीव, व मायेची उपाधी असलेला आत्मा जो शिव यांच्यातील भेदभाव घालवण्याला एकटा गुरुराजच समर्थ असतो. म्हणजे जीव आणि शिव म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातला द्वैत संपवून भेद संपवून त्यांना एकत्र करणारा गुरु असतो. मन शंका कुशंका करणारे असते त्याला साई चरणी अर्पण करा म्हणजे तेथून जे जे करण्याची स्फूर्ती होईल त्याचे कर्तृत्व त्यांच्याकडे साईबाबांकडे गुरूंकडे जाईल. तसेच कार्य करण्याची आपली सगळी शक्ती तीही साईबाबांनाच अर्पण करा. मग जशी ते आज्ञा करतील तसे त्या तऱ्हेने वागावे. या जगात सर्व सत्ता साईंचीच आहे, गुरूंचीच आहे हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्यावर सर्व भार टाकून कोणतेही कार्य अभिमान न धरता करा. असे केले तर संपूर्ण सिद्धी हातात येईल. परंतु हे कार्य मी करीन असे म्हणाल आणि किंचितही अभिमान धराल तर एका क्षणाचा विलंब न लागता त्याचा परिणाम दिसून येईल म्हणजे कार्य पूर्ण होणार नाही, सिद्धीस जाणार नाही. मायेने उत्पन्न केलेल्या मोहाच्या रात्री शरीराला या कुशीहून त्या कुशीला आळे पिळे देत असताना म्हणजे अस्वस्थ असताना हेमाडपंताला हरी आणि गुरु यांची कृपा लाभली. तीही केवळ दैवयोगाने, मेहनत किंवा प्रयत्न केल्याशिवाय लाभली. लेखकाला, हेमाडपंत या लेखकांना त्यांनीच म्हणजे हरी आणि गुरु म्हणजे ईश्वर आणि साई यांनीच आपल्या उद्देशासाठी त्याला मोठेपणा दिला असे वाटते. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपले चरित्र प्रसिद्ध करण्याचा निश्चय करून त्यांच्याकडून बळजबरीने हे सविस्तर चरित्र लिहवले. तेव्हा अखंड ध्यानरूपी दोऱ्यात अनन्य प्रेमरूपी नाना प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांच्या मनोहर माळा हार गुंफून आदरपूर्वक साईंना ते हार अर्पण करूया आणि आत्मस्वरूपरूपी स्वराज्याचे सिंहासन मिळवूया. मग त्या सिंहासनावर स्थिर होऊन शोभायमान होऊया. अहंकाराशिवायच्या आत्मानंदाचा उपभोग घेऊया आणि आपल्या हृदयात सुखी होऊया.
थोडक्यात सांगायचे म्हणजे साईबाबांचे अनन्य प्रेम आणि पूज्य भावाने आपण ध्यान करूया, जेणेकरून आपले मन आत्मस्वरूपी स्थिर होईल आणि मग आपल्याला आत्मानंदाचा उपभोग मिळून आपले मन सुखी होईल. असे हे साईबाबांचे अगाध चरित्र आहे. पुढील कथा तर याहून आश्चर्यकारक आहेत. श्रवणेंद्रिय शुद्ध करण्यासाठी क्षणभर इकडे लक्ष द्या. पुढे 3 अध्याय येतील. अध्याय 28, 29 आणि 30. त्यात बाबा आपल्या जागच्या जागी बसवून दृष्टांताची अपूर्वाई दाखवतील. दृष्टांत म्हणजे भूत, भविष्यकाळ इत्यादी गोष्टींच्या सूचक स्वप्नांची अपूर्वाई दाखवतील, अद्भुत घटना दाखवतील. त्यातील सुरुवातीच्या अध्यायात लाला लखीमचंदाचा विषय आहे. त्याच्या पायाला प्रेमरूपी दोरीने बांधून त्याचे आश्रयस्थान त्याला दाखवले साईंनी. बऱ्हाणपूर येथे राहणाऱ्या एका बाईच्या खिचडीसाठी आसक्त होऊन साईबाबांनी तिला आपल्या दर्शनाला उत्सुक केले आणि तिच्या प्रेमाचे कौतुक करून दाखवले. पुढे मेघा नावाच्या एका निस्सीम भक्ताला, मेघा नावाचा एक भक्त होता, त्याला स्वप्नात भिंतीवर त्रिशूळ काढण्याचा दृष्टांत झाला आणि त्या पाठोपाठ एकाएकी शंकराचे लिंग त्याला प्राप्त झाले. अशा अनेक कथा येथून पुढील अध्यायांमध्ये येतील. श्रोत्यांनी भक्तिपूर्वक या कथा ऐकल्या तर त्या ऐकण्याचे सार्थक होईल, म्हणजे त्यातून काही शिकता येईल. मिठाचा खडा जसा सागरात बुडल्यावर, समुद्रात वितळल्यावर त्याच्याशी एकरूप होतो, त्याप्रमाणे सोहम भाव म्हणजे तो मीच आहे. सह अहम, सोहम म्हणजे सोहम भावाच्या अभिन्नपणे म्हणजेच तो ब्रह्म हा मीच आहे या एकात्मतेच्या भावनेने, विचाराने हेमाडपंत साईंना अनन्यपणे नमस्कार करत आहेत. शिवाय प्रेमाने विनंती करत आहेत साईंना की आम्हाला साईंचे रात्रंदिवस ध्यान लागो, त्यांच्याशिवाय दुसरे काही मनात न येवो आणि मन सदा सावधान राहो. तसेच भूतकाळ खोडला जावो आणि भविष्य काळाचा शेवट पुढे ढकलला जावो आणि शिल्लक राहिलेला मधला वर्तमान काळ गुरुचरणी सतत राहो. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दीक्षा अनुग्रह दानम नावाचा 27वा अध्याय समाप्त झाला, संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. शुभम भवतु. ओम साईराम. आता हा 27वा अध्याय झाला. 53 अध्यायांपैकी 27 झाले. उद्या आपण 28वा अध्याय दृष्टांत कथन पाहू. चॅनल गुड रीडिंग चॅनल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटनवर क्लिक करून, जर तुम्ही केलेलं नसेल, आणि बेल आयकॉन म्हणजेच घंटीच्या चिन्हावर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजेच पूर्वसूचना आधीच मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळच्या वेळी पाहता येईल. मग ते साई सच्चरित्राचेच असतील असं नाही, तर इतरही ग्रंथ आणि त्यावरचे अर्थ किंवा इतर आरत्या आणि स्तोत्रांचे अर्थ सांगणारे व्हिडिओ लवकरच येत राहतील. आणि अजूनही जे काही चॅनलवर आधीच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही नक्की पाहू शकता. प्लेलिस्टमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये खाली, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओची लिंक आणि प्लेलिस्टच्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्याच्यावर क्लिक करून आपले इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवता येईल, तुमचं मत देता येईल की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यात काही त्रुटी राहिली असेल किंवा तुम्हाला आपल्या चॅनलवरचे हे प्रयत्न कसे वाटतात याबद्दल तुम्ही कळवू शकता. आणि तुमचं मत आम्हाला अपेक्षित आहे शेअर करणं. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तुमच्या आप्तेष्ट मित्रपरिवारांना, जेणेकरून आपल्या चॅनलची ग्रोथ होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी ग्रंथांचा मराठीतून अर्थ पोहोचेल आणि जो आजच्या पिढीसाठी आणि जुन्या नव्या सगळ्याच पिढ्यांसाठी गरजेचा आहे. आणि तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतोय गुड रीडिंग चॅनलवर ते नक्की कळवा. हा 27वा अध्याय आपण आता पूर्ण केलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अध्यायात आणि लवकरच नवीन विषयांसहित, नवीन ग्रंथांसहित, नवीन स्तोत्रांसहित. गुड रीडिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.